हे बघा, रोज मुलांना नाश्त्याला काय द्यायचं टेन्शन असतं ना, आणि टिफिनसाठी तर असे मस्त एकदम नरम लुसलुशीत बनतात छान पराठे हे. तर मी आलू आणि चीजपासून बनवलेत हे पराठे. तर नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. खूप छान लागतात हे, चवीला पण खूप छान लागतात. आणि मला तर तोंडाला चव नाही म्हणून बघा मी ठेचा घेतला आहे आणि ठेच्यासोबत खाणार आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा इथं मी ह्या वाटीने 2 वाट्या पीठ घेतले. हे गव्हाचं पीठ आहे, चाळून ठेवलेलं आहे. ते पीठ घेतले. 1 चमचा धना पावडर टाकली. थोडेसे तीळ आहेत पांढरे. थोडासा हातावर ओवा चोळून टाकलाय. मुठभर कोथिंबीर आहे, बारीक चिरून घेतली, धुवून ठेवली होती स्वच्छ. जिऱ्याची पावडर आहे, अर्धा चमचा टाकली जिऱ्याची पावडर. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हळद टाकली अर्धा चमचा. आणि लाल तिखट आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल आहे थोडंसं. आणि हे 2 चीजचे हे घेतलेले आहेत वड्या, ते ह्याच्यात किसून टाकायचं असं बारीक. चीज टाकून घेतले ह्याच्यात. आणि इथं मी 3 आलू उकडून घेतलेत सोलून, ते पण किसून टाकायचेत असे. अद्रक लसूणची पेस्ट आहे, 1 चमचा ती टाकली. सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं. पाणी जर आपल्याला लागलं ना थोडंसं तरच पाणी घेणार आहे. आणि ह्याला छान एकजीव सगळं मळून घ्यायचं मस्त. मुलं जर खात नसतील ना, जेवायची इच्छा नसेल त्यावेळेला असे पराठे बनवून द्यायचे. मुलं आवडीने खातात बघा हे पराठे. तर बघा अजून तरी मी पाणी नाही टाकलेलं. 3 बटाटे घेतले होते ना, त्याच्यातच मळून घेतले. पण थोडंसं पाणी लागणार आहे याला एकजीव करायला. हे बघा, थोडंसंच टाकणार आहे पाणी, जास्त नाही. बस एवढं पाणी टाकलं आहे. याच्यात आता गोळा छान तयार होतो ह्या पिठाचा. हे बघा मस्त झालं. आता त्याला सगळं एकजीव करून घेते. तर बघा मस्त मळून घेतलं आहे. आता हे थोडासा तेलाचा हात लावून याला 10 मिनटं ठेवून देते आणि नंतर पराठे करायला घेऊ. बटाटे मी बरोबर उकडायला टाकले होते, पण शिवासाठी एक बटाटा काढला आहे ना, तो तिखट खात नाही ना, म्हणून मला थोडंसं पाणी लागलं आहे. नाहीतर पाणी वापरायचंच नाही. हे बघा मस्त छान मळून ठेवलं आहे. आता याला झाकून ठेवते, थोड्या वेळाने करू. हा शिवासाठी एक बटाटा काढून ठेवला आहे साईडला. तर बघा 10 मिनटं झालेत आणि मस्त पीठ मुरलं आहे छान. हे बघा मस्त असा छोटा गोळा घ्यायचा आणि पातळ पातळ छान लाटायचे बघा. तवा पण तापायला ठेवलाय.
पण तापायला ठेवलंय बघा. असे पातळ पातळ लाटून घ्यायचे मस्त. नुसतं असं तेल तूप बटर तुम्ही काही लावू शकता. तर बघा आता सगळे पराठे असे करून घेते आणि नंतर दाखवते. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.